मित्रांनो नमस्कार. तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा तर निर्णय घेतलाय तुम्ही. तर सगळ्यात एक महत्त्वाचा इन्व्हेस्टमेंटचा निर्णय घेण्यापूर्वी किंवा घेताना ज्या काही म्युच्युअल फंडमधल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी मित्रांनो आपण हा जो व्हिडिओ बनवणार आहेत, ह्याच्यात महत्त्वाचे जे काही 4-5 महत्त्वाचे पर्टिक्युलर पॉईंट देणार आहे, ते पॉईंट तुम्ही प्लीज नोट डाऊन करा. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी इम्प्लिमेंट करून तुम्हालाही कुठेतरी एक इन्व्हेस्टमेंटबद्दल क्लॅरिटी होऊ शकते. तर चालेल मित्रांनो, जे काही व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतोय त्यांना आपल्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करत चला, बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे सहजासहजी तुमच्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओ पोहोचत जाईल. ओके. महत्त्वाचं मित्रांनो, एक म्युच्युअल फंड हा एक असा प्रोडक्ट आहे की ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेले पैसे हे पूर्णपणे ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून, फंड मॅनेजरच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या ठिकाणी केली जाते आणि त्याचे जे काही रिटर्न्स आहेत इकॉनॉमिकली मिळणारे, ते रिटर्न्स तुम्हाला डिस्ट्रीब्यूट केल्या जातात इन्व्हेस्टरमध्ये. मग ही जी काही कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर झाले असेल असं गृहीत धरून मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. ओके. तर इन्व्हेस्टमेंट जर सुरू केलेली असेल तुम्ही, तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट सुरू करणार म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये SIP आणि लमसम या 2 गोष्टी आहेत. मग तुम्ही जर केलेली SIP सुरू केलेली असेल, तर त्या SIP सुरू केलेल्याचा इंटेन्शन काय आहे, म्हणजे गोल काय आहे, हे पूर्णपणे तुम्हाला लक्षात पाहिजे मित्रांनो. गोल काय म्हणजे काय, की काही जण SIP सुरू करतात, परंतु ती भरायची किती दिवस आणि किती दिवसांनी किती रुपये मिळणार, व त्याचं आपल्या मागचं इंटेन्शन काय, ह्याच गोष्टी क्लॅरिटी नसतात. म्हणजे ज्या रस्त्याने चाललेत तो रस्त्याचा त्यांना म्हणजे पूर्ण रस्त्याचा म्हणजे मार्गच माहीत नसतो ज्या मार्गाने चाललेत. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा गोल असणं गरजेचं आहे. म्हणजे काय, की काही जणाचं मुलांचं शिक्षण असतं किंवा काही जणाचं म्हणजे काही जणाचं घर बांधायचं असतं स्वप्न, काही जणाचं गाडी घ्यायचं असतं, तर काही जणाचं रिटायरमेंट प्लॅनिंग असतं. मग प्रत्येक जणाच्या आयुष्यात प्रत्येकाच्या मित्रांनो स्वप्न असतात. मग ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही आजपासूनच प्लॅनिंग करून SIP सुरू करायची आणि त्या SIPचं पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं एक गोल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हा झाला पहिला पॉईंट. मग दुसरा पॉईंट म्हणजे काय, की तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट करणार आहेत त्या इन्व्हेस्टमेंटचं एक फंड सिलेक्शन मित्रांनो एकदम योग्य त्या पद्धतीचं होणं गरजेचं आहे. योग्य त्या पद्धतीचं म्हणजे काय, की एक ॲसेट मॅनेजमेंट मित्रांनो कंपन्या असतात, की वेगवेगळ्या कंपन्या असतात, त्यांचे वेगवेगळ्या टाईपचे फंड असतात. त्या प्रत्येक फंडचा इंटेन्शन वेगळा असतो. त्यामुळं तुम्ही जो काही फंड घेणार आहेत त्या फंडची पूर्णपणे प्लॅनिंग आणि पूर्णपणे एकदम स्टडी करूनच त्या फंडचा घेतला पाहिजे. म्हणजे त्या फंडचा एक्सपेन्स रेशो काय आहे, फंडचा AUM किती आहे, त्या फंडचा फंड मॅनेजर कोण आहे, त्याचा फंडचा उद्देश काय आहे, फंडचं म्हणजे डायव्हर्सिफिकेशन कुठं आहे, ह्या गोष्टी सगळ्या मित्रांनो त्या फंडचा पूर्णपणे एकदम प्रॉपर फंड सिलेक्शन करणं गरजेचं आहे. त्याचं कारण काय, की तुम्ही 10 वर्ष, 15 वर्ष, 20-20 वर्ष इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्याच्यात जर तुमचं फंड सिलेक्शन जर चुकलं, तर एवढं मोठं आपण कष्टाने कमावलेले पैसे कुठेतरी एकदम रॉंग वेला जाऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट सुरू करताना तुम्ही एकदम वन ऑफ द बेस्ट फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करा. मग तुम्ही त्यासाठी सपोज एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असतात, की त्यांचा तुम्ही सल्ला घेऊ शकतात. त्यासाठी पर्सनली मी सुद्धा एक इन्व्हेस्टमेंट म्हणजे सेबी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे, की जे तुम्हाला चांगल्या पद्धतीचं एक फंड सिलेक्शन करण्यात मदत करू शकतो. वाटल्यास स्क्रीनवर मी तुम्हाला नंबर देतो. जर काय अडचण वाटल्यास तुम्ही आम्हाला कनेक्ट करू शकतात. फंड सिलेक्शनचा मित्रांनो दुसरा मुद्दा झाला. आणि तिसरा मुद्दा म्हणजे काय, की कन्सिस्टन्सी म्हणजे एक सातत्य. ॲक्च्युली बघायला गेलं तर बरेच माणसं कुठेतरी त्यांना कोणतरी ऑनलाईन कुठेतरी ॲडव्हर्टाईज बघितलेली असते किंवा कोणीतरी एक अप्रोच केलेला असतं किंवा इन्व्हेस्टमेंट सुरू करा. मग इन्व्हेस्टमेंट सुरू करतात ते, परंतु एक 3 महिने 4 महिने जर SIP भरली तर त्यांना कुठेतरी अडचणीच्या काळात लगेच SIP दिसायला लागते. मग मित्रांनो तसं न करता तुम्ही तुमच्या SIPचा उद्देश जो काय ठेवलेला आहे, तुम्ही SIPचा जो काही गोल ठेवलेला आहे 5 वर्ष 10 वर्ष लॉंग टर्म, ते गोल होईपर्यंत तुम्ही ती सातत्याने भरलेच पाहिजे. त्याचं कारण काय, की एक म्युच्युअल फंडमध्ये कंपाऊंडिंग ही एकदम एकदम बेस्ट पॉवर आहे, की ते पॉवर ऑफ कंपाऊंडिंग मित्रांनो. ह्यामध्ये काय होतं, चक्रवाढ व्याज मिळतं, म्हणजे व्याजाला व्याज मिळतं. म्हणून ती जी काही कंपाऊंडिंगचा जर तुम्हाला बेनिफिट पूर्णपणे घ्यायचा असेल, तर तुम्हाला एकदम लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट होल्ड करावं लागेल. नाहीतर त्याचं कारण काय, की आपण बघतो एखादा झाड जर वाढत असेल, तर त्या वाढलेल्या झाडाचा जर आपण जर फट्टा मोडला किंवा तो तो जो येणारा नवीन अंकुर आहे तो जर तोडला, तर त्या झाडाची वाढ तिथंच खुंटल्या जाते. तसं मित्रांनो, तुम्ही जर SIP जर मधून जर बंद केली, ॲक्च्युली ती बंद करता येते, परंतु ती बंद करणं म्हणजे ते तुम्ही जे काही ग्रो होणारं तुमच्यासाठी ते झाड आहे, तुमचा जो पोर्टफोलिओ आहे, तो पोर्टफोलिओचा एकदम असे मेन त्याचा अंकुर तोडल्यासारखं आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटला एकदम लॉंग टर्ममध्ये SIP कंटिन्यू करत राहिलं पाहिजे. हा झाला तिसरा मुद्दा मित्रांनो. आणि चौथा मुद्दा म्हणजे काय, की एकदम म्हणजे शिस्तबद्ध म्हणजे डिसिप्लिन. तुम्ही एकदम प्रॉपर SIP जर सुरू केली म्हणजे सातत्याने जर मारतात, परंतु ती एकदम तुम्हाला एक प्रॉपर अशी डिसिप्लिन पण पाहिजे आणि लॉंग टर्ममध्ये होल्ड करण्याची कॅपॅसिटी पाहिजे. मग त्याचं म्हणजे काय आहे, की कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन ह्या 2 गोष्टी मित्रांनो ह्या गरजेच्या आहेत. त्यासाठी तुमचं एक विजन म्हणजे करेज असं एक ध्येय लागतं. मग सुरुवातीलाच आपण सांगितलं, की ती इन्व्हेस्टमेंट सुरू करतानाचा ध्येय महत्त्वाचं आहे. मग एक नॉर्मली तुम्ही एक ॲव्हरेज जर बघितलं, तर एक आपण जर बँक FDला जर कंपेअर केलं म्युच्युअल फंडमध्ये, तर बऱ्यापैकी एक बँक FDला आपल्याला नॅशनल बँकला एक 6 ते 7% व्याजदर असतो. तर तसंच जर म्युच्युअल फंडमध्ये 13 ते 15% लाँग टर्ममध्ये व्याजदर मिळतो मित्रांनो. मग ही इतकी जी काय म्हणजे इतकी तफावत आहे.
त्याचं कारण काय की एक म्युच्युअल फंड ही जी एक इन्व्हेस्टमेंट आहे आणि तुम्ही FD जी आहे ती एक भरणा किंवा ठेव आहे. मग त्याच्यामुळं तुम्ही एक प्रॉपर ह्या दोन्ही गोष्टीतलं एकदम डिफरन्स समजून घेऊन एक म्युच्युअल फंडचा पूर्णपणे आपल्या मराठी माणसाने आणि इव्हन तुम्ही बेनिफिट घेतला पाहिजे. मला असं वाटतं की प्रत्येक माणूस SIP सुरू करतो त्याचं करू शकतो. आणि त्याचं कारण काय मित्रांनो, की प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात स्वप्न असतात, प्रत्येकाला आपल्या आयुष्यातले स्वप्न मोठे करायचे असतात. मग त्या स्वप्नाला जर लॉंग टर्म जर तुमचे स्वप्न असतील आणि ती जर स्वप्न लवकरात लवकर मोठे करायचे असतील आणि पूर्णपणे एकदम चांगला वे जर असेल, तर फक्त वन ऑफ द बेस्ट वे आहे मित्रांनो तो म्युच्युअल फंड आहे. त्याचं कारण काय की जे काही रिच माणसं आहेत त्यांच्याकडे भरपूर काही पैसे असतात, ते वन टाईम कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करून किंवा काही गोष्टी त्यांच्या मनाला वाटेल ते करू शकतात पैशाच्या ह्याच्यावर. ओके, तसं आपण कुठेतरी मध्यमवर्गीय आणि गरीबमधून येतो. मग आपले जर आयुष्यातले मोठे स्वप्न असतील तर आपण छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म करून भरपूर काही मोठी प्रॉपर्टी तयार करू शकतो. त्यामुळे मित्रांनो, एक इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये जर सुरू केली असेल तर तुमचं कॉंग्रॅच्युलेशन. त्याचं कारण काय की तुम्ही फक्त लॉंग टर्ममध्ये होल्ड करा, ते कन्सिस्टन्सीमध्ये ती इन्व्हेस्टमेंट करत चाला, एकदम चांगले फंड सिलेक्शन करत चाला. त्याच्याबद्दल काय माझा चॅनल आहेच की बऱ्यापैकी मी तुम्हाला गायडन्स करतोय. जर काय तुम्हाला अडचण वाटल्यास इन्व्हेस्टमेंटबद्दल तुम्ही आम्हाला कनेक्ट करू शकतात. अजूनही म्हणतोय मी काय पर्सनली ॲडव्हर्टाईज करत नाही. म्हणजे ॲडव्हर्टाईज तर आमचे सपोज एक 20% आमची ॲडव्हर्टाईज होत असेल, परंतु 80% मित्रांनो म्हणजे 80% त्याचा तुमचा बेनिफिट आहे. बिकॉज ऑफ हा जो यूट्यूब चॅनल आहे एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. आपण काय असं पर्टिक्युलर कोणाचे चार्ज वगैरे घेत नाही इन्व्हेस्टमेंटसाठी. त्यामुळं तुम्ही पर्टिक्युलर पूर्णपणे आपले व्हिडिओज कंटिन्यू बघत चाला. महत्त्वाचं तुम्हाला अडचणी वाटल्यास माझं तर प्रयत्न आहेतच की बऱ्यापैकी आपल्या मराठी माणसाला म्हणजे मला कुठेतरी संधी मिळावी की तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं गायडन्स करण्यात. ती तर चालेल. जर काय अडचण वाटल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.